तर हे हळदी-कुंकवासाठी मॉलमधून आणलेले म्हणजे माझं गिफ्ट बायकांना जे द्यायचं होतं ते म्हणजे वाण वाटायचे होते ते त्यामध्ये. तर मस्त असं होतं ते पण आहे ना 5 आणले होते मी असं सगळ्यांना पुरतील असे. तर त्याचबरोबर मध्येच आमच्या आरूबाईंना ना तिची फेवरेट अशी कॅडबरी पण शोधून घेतली होती तिने काढून त्या पिशवीतून. संपूर्ण असं मॉलमधून सामान मी जे काही आणलं होतं ना त्याची म्हणजे माझी अनपॅकिंग चालली होती. तर मध्येच तिला तिचं असं फेवरेट कॅडबरी म्हणजे शोधून काढली तिने. आणि आज नाही म्हणतं म्हणजे इतकी सारी शॉपिंग झाली ना मॉलमधून की बस म्हणजे घ्यायला जाते एक आणि घेऊन आले मी एक असं काहीतरी काम झालं. ज्या वस्तू घ्यायला गेलते ना त्यासोबत अजून पण भरपूर काही घेऊन आले. तर असंच होतं कायम गेलं का यामुळं भरपूर अशी शॉपिंग झाली आज. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज असा आहे ना आपला व्लॉग म्हणजे तसं तर खूप लेट झाला आहे कारण की तो व्हिडिओ म्हणजे ना पेंडिंगच पडलेला होता आणि मी दुसरेच म्हणजे हळदी कुंकाचे वगैरे व्लॉग टाकत होते. तर आता लक्षात आलं यामुळं हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. तो म्हणजे ना ज्यावेळी मी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी म्हणजे मॉलमध्ये जाऊन अशी शॉपिंग करून आणली होती खूप सारी. तर ती आणि त्याचबरोबर फौजीनी म्हणजे कॅन्टीनमधून सामान पण आणलं होतं सर्व काही घरगुती. तर तेच तर असा स्पेशल असा व्लॉग आपला शॉपिंग स्पेशल तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला आता व्लॉग करूया सुरू. हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी ना म्हणजे मी आहे ना मॉलमध्ये जाऊन काही वाण वाटायचे होते तर त्यासाठी काही वस्तू आणल्या होत्या. तर ते नंतर बघूया. आता पहिल्यांदा आहे ना हे म्हणजे फौजीने आणलं होतं कॅन्टीनमधून सामान 1 महिन्याचं एकदाच भरलं होतं. तर त्याचं आहे. तर एक मी आता घरेलू एक आहे ना अंदाजपत्रक तयार केले म्हणजे एक आपलं बजेट महिन्याचं किती होईन काय काढण्याचा आता एक प्रयत्न करू की कुठपर्यंत जातं आहे असं नाही का. कारण की केलंच पाहिजे म्हणजे प्रत्येक महिन्याला आहे ना कुठं पण खर्च झाला तर मग ते म्हणजे कळतं पण आपल्याला कुठे गेले पैसे काय असं. तर ते आणि हे आणल्या होत्या आरूसाठी कॅडबऱ्या म्हणजे आरूसाठीच नाही तर माझ्यासाठी सुद्धा पण. आणि 5 होत्या ते पण थोड्या ना तिडक्या. कधीच कॅडबरी आणत नाही तर फौजी घरात कॅन्टीन असून पण ना कधीच नाही. आणि हा होता एक स्प्रे मोचा. कारण आहे ना अलीकडं म्हणजे आहे ना कंबरदुखी जरा जास्तच चालली आहे माझी यामुळं लागतोच आता तो मला. आणि हे होते बेबी सोप म्हणजे आरूसाठी आणलेले. आणि मी म्हणजे मॉलला गेले होते त्यावेळी घेतले असते पण फौजीने अगोदरच घेऊन ठेवलं होते हे सर्व काही त्यामुळं तिथे जरा कमी झाली शॉपिंग. आणि सगळ्यात मेन आहे ना मला वाण घ्यायची होती म्हणजे वाण वाटण्यासाठी वस्तू घ्यायच्या होत्या ना ज्या बायकांना त्या मला तिथे भेटून गेल्या. तर चला ते काम झालं तर माझं तिथं चांगलं यामुळं काय नाही वाटलं. आणि हे सगळं म्हणजे ना कॅन्टीनवरून आणलेलं सायमाने फौजींनी काय आपल्या म्हणजे डेली यूजसाठी लागतं ना तेच आहे संपूर्ण काही म्हणजे कपड्याच्या वगैरे साबण आहेत त्याबरोबर भांड्याच्या साबण आहेत त्याचबरोबर आपल्या आरूसाठी काही लागणाऱ्या बारीक निरीक गोष्टी असं संपूर्ण काही एकदाच आणलं होतं त्यांनी म्हणजे 1 महिन्याला लागण असं त्यांच्या अंदाजे त्यांनी आणलं होतं. पण आता मला असं वाटतं की 1 महिन्याच्या वरती पण पुरण ते आम्हाला इतकं झालं आहे आता सगळं काही. पण आता पाहू आता किती दिवस जाईन कारण की इथे येऊन पण म्हणजे काय ना एवढे दिवस झालेले नाही आहेत अजून 15-20 दिवसच झालेत. महिना काय झाला नाही अजून. तर 1 महिना झाला की मग थोडासा अंदाजा पण येऊन जाईन की म्हणजे किती लागते महिन्याला काय आम्हाला सामान नाही का. तर त्यानुसार म्हणजे मग आणायला किंवा मग खर्च करण्यासाठी तयारी ठेवायला असं एक अंदाजपत्रक आता आहे ना केलं आहे तयार. आता पाहू आता महिन्याचा खर्च कितीक होतोय कितीक नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना आरूसाठी म्हणजे ना तिचं जे सामान होतं ना मी घेतलेलं तिचं रेग्युलर लागतं ते तर ते आता इकडं काही आणता आलं नाही बऱ्यापैकी ते सगळंच गावाकडं राहून गेले काही. आणि घाई भरलं ना तर लक्षातसुद्धा राहत नाही यामुळं. आणि मी आहे ना आता इथं कॅडबरी लपवून ठेवत होते कारण की मला माहीत होतं आरून कॅडबरी पाहिली ना तर ती 100% घेणारच आणि तिच्यासाठी आणलेली असते. पण लेकरांना कसं एकदा दिसली ना तर ते काय पिछा सोडत नाही तर कायम सगळीच घेऊन बसती. तर मी गपचिप टाकणार होते त्यामध्ये पण तिची नजर ना म्हणजे इतकी तीक्ष्ण आहे ना सगळीकडे लक्ष राहतं तिचं कुठं काय चाललंय काय मम्मी काय करते पप्पा काय करते कुठं काय लपवून ठेवताय काय माझ्यापासून खायचं. तर कॅडबरी तिला एकदा सापडली. आता मॅडमला सापडल्या म्हणल्यावर ती घेऊनच गेली मग काय ऐकणारच नाही. मग ते एकदाच गेलीच घेऊन आता ती. तर म्हणजे ना आता हा होता म्हणजे एक कॅन्टीनवरून आणलेले सामान. तर आता त्याचं झाली संपूर्ण पॅकिंग जे लागत होतं ना ते वरती काढून ठेवलं सर्व काही.
आणि जे नाही लागत ते आपलं ठेवून दिलं, म्हणजे एक जेव्हा लागन तेव्हा घेता येतं. आणि म्हणजे सारखा पसारा पण नको इकडं तिकडं. पहिल्यांदाच म्हणजे आपली क्वार्टर पण थोडी लहानच आहे आता यामुळं. तर आता हे होतं सायमन, म्हणजे मी जे काय मॉलमधून आणले आहे ना, तर ते इथं सायमन आहे सर्व. आणि इथं आमच्या आरूचं म्हणजे आणलं आहे मी एक माझ्या यूजसाठी, म्हणजे किचनच्या सायमानासाठी. आणि तिचं म्हणजे लगेच मस्ती खेळायची सुरू झाली ती तिथं. मस्त आहे ना तिला, म्हणजे तिने ना जेव्हा लहान होती तेव्हा म्हणजे ते जमाल काढू एक सॉन्ग होता ना, तर तो बघायची ना ती, म्हणजे बघायची नाही, बघितलं तर मोबाईलवर होतं तिने एकदा दोनदा, पण ऐकलं होतं जादा. तर तिने ते एक स्टेप आहे ना, म्हणजे बॉबी देओलची ती स्टेप आहे ना एक, म्हणजे कप डोक्यावर घेऊन नाचायची, ती एक लक्षातच ठेवली. कशी काय नो, पण लहान मुलांना बघा आता कसं काय नो लक्षात राहतं काय माहीत. तर ती कोणती पण वस्तू भेटली ना तिला अजून पण ते लक्षात आहे. तिचं लगेच सुरू होतं, मम्मा जमाल काढू जमाल काढू असेच करीत राहते लगेच. तर तिचं आहे ना, मी आता मसाल्याचे डबे आणलेत ना, तर तिचं त्यात चाललं होतं खेळायचं काम. लेकरं कधी काय खेळायला घेते ना हे म्हणजे कधीच सांगू शकत नाहीत आपण त्यांना, कधी काय खेळायला म्हणजे कोणती वस्तू खेळण्यासाठी करते ते. तर आता आहे ना कॅडबऱ्या पण घेऊन बसलेली होती जवळ, पण फौजी तिच्यापासून लपून घेत होते, पण कधीच देत नव्हती. आता मस्त अशी आहे ना, म्हणजे तोंडात सगळी काय एकत्रच म्हणजे बसलेली घालून कॅडबरी. कारण की तिला म्हटलं ना हळूहळू खा, तर तिला असं वाटत होतं की म्हणजे मम्मी नाही तर पप्पा घेतील गाड्या माझ्याकडून, तर ती एकखोटीच बसली होती तोंडात घालून. यामुळं ना मी तिला कधीच म्हणजे अशी कॅडबरी किंवा चॉकलेट्स ना घरी आणतच नाही. आता म्हणजे कॅन्टीनला पण आहे इतकं काही अवेलेबल, पण मी कधीच आणून देत नाही फौजींना, कारण की आणलं ना घरी तर मग हे अशीच सुरू होते आरूचं काही. म्हणजे ती एकदा पिछा धरला का पिछा धरणारच. तिला माहीत पण असतं की म्हणजे आहेच आता ही घरात मग देईनच. यामुळं ना तिची सारखा हट्ट तोच चालू राहतो. यामुळं मी कधीच आणत नाही. यावेळीसच म्हणजे ना फौजींनी कसं काय आणले काय माहीत, कसं काय आणले नाही ते असं झालं की चॉकलेट डेच्या दिवशी ना मी म्हटलं होतं त्यांना की आज तुम्ही चॉकलेटच नाही दिलं मला, विसरले. तर ते म्हटले नाही मला असं काही आवडत नाही द्यायला चॉकलेट डेचं वगैरे काही असं काही. तर म्हणजे त्या दिवशी मी त्यांना म्हटलं होतं, तर ते त्यांना आज लक्षात आलं होतं वाटतंय. तर ते एकटीच चॉकलेट घेऊन आले होते, म्हणजे कॅडबरी माझ्यासाठी 5 ते 6 कॅडबरी आणल्या होत्या चांगल्या. पण मला पण एवढ्या काही खास कॅडबरी वगैरे आवडत नाही. आणि म्हणजे प्रत्येक डेच्या दिवशी असं रोज डे चॉकलेट डे असं हे प्रत्येक डे ना सेलिब्रेट करायला आहे ना फौजींना पण आवडत नाही आणि मलासुद्धा आवडत नाही. कारण की 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन्स डे तर आहेच, पण त्याच दिवशी म्हणजे ना आपलं म्हणजे मेजर लोकांसाठीच म्हणजे ना तो खूप असा म्हणजे वाईट दिवसच आहे तो आपल्या सगळ्यांसाठी. तर फौजींना आहे ना ते साधारणपणे ते बिलकुल तसं काही आवडत नाही. यामुळं मी पण त्यांना काही एवढं फोर्स करत नाही त्या गोष्टीत. आम्ही कधीच म्हणजे 4 वर्ष झालेत लग्नाला, तो व्हॅलेंटाईन्स डे कधीच सेलिब्रेट केलेला नाही. म्हणजे फौजी बायकांचं कसं असतं आमचं, म्हणजे ज्या दिवशी म्हणजे जो वेळ आपल्याला फौजींसोबत राहायला भेटतं ना, तो प्रत्येक दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेचा आहे आमच्यासाठी. यामुळं ना तो डे आला म्हणजे त्याच दिवशी सेलिब्रेट करणं असा काही विषय नसतो. आणि शेवटी म्हणजे ना ते आता फौजमध्येच आहेत आणि फौजी लोकांसाठी तो दिवस खूप म्हणजे खूप वाईट होता. यामुळं ना तो डे म्हणजे ना आम्ही आत्तापर्यंत कधीच सेलिब्रेट केलेला नाही आहे. आणि मी पण एवढं काय म्हणजे त्यांना फोर्स पण करत नाही, कधीच नाही. आणि मला पण म्हणजे आवडत पण नाही त्या दिवशी करणं, कारण की माझ्यासाठी एवढंच आहे की मी त्यांच्यासोबत आता राहू शकते. हेच माझ्यासाठी डेली म्हणजे दररोजचं आहे ना माझं व्हॅलेंटाईन्स डेच म्हणायचं हेच दिवस. तर मस्त असं आहे ना सगळं काही म्हणजे आवरून घ्यायचं काम चाललं होतं इथं आता आमचं. मी तर आणला होता म्हणजे हा एक मसाले डब्बा आहे, आरूजी खेळते आहे ना ते. तर तो मला आहे ना साधारण स्टीलचा नको होता, पण मॉलमध्ये ना बऱ्यापैकी स्टीलचेच होते. तर 1-2 मॉल हिंडलो आणि मला आहे ना मग प्लॅस्टिकचा डब्बा घावला. कारण की आहे ना म्हणजे बरं पडतं नाही का, प्लॅस्टिकचं आवडतं मला. म्हणजे रंगीबेरंगी असतात त्यामध्ये कप्पे वगैरे ठेवण्यासाठी ना, तर यामुळे घेतला होता. स्टीलचा तर पहिला होता एक माझ्याकडं, पण नको म्हटलं आता एक आहे नवीन तर घ्यावं, कारण की तो आहे ना बऱ्यापैकी असा खराब होत चालला आहे ना यामुळं. तर मग हा एक नवीन आणला होता. आणि आरूला त्याचे ग्लास म्हणजे तिला असं वाटत होतं त्यामधले जे कप आहेत ना ते ग्लासच आहेत, तर ते रंगीत आहेत शिवाय ना, त्यामुळं तिला इतके आवडले होते ना, तर ती त्याला खेळायलाच लागली होती डायरेक्ट. म्हणजे तिला असं ते लिंबोरच्यासारखं वाटत होतं एकावर एक ठेवायला, अशी तिची मस्ती सुरू झाली होती. तर लहान लेकरांचं असंच असतं, म्हणजे आपण कोणत्या पण गोष्टी घरात आणल्या ना ते आहे ना म्हणजे त्यांच्यासाठी खेळायचं साधन समजून खेळायलाच लागतात लगेच. आणि हे आहेत आमचे म्हणजे मी जे वाण
लहानासाठी आणलेत ना वाटायला, या पाऊचमध्ये ना आहे, मी सांगते तुम्हाला आता पुढं. तर मस्त असं आहे ना, त्यांना म्हणजे बायकांना यूज पण होईन कायम असंच वाण दिला पाहिजे. म्हणजे मला पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की म्हणजे ना जे बायकांनी यूज करता येईल ना असेच वाण दिलेले चांगले, कारण की ते उपयोगात पडले पाहिजेत त्यांना. यामुळे ना मी पण आता हे तसेच आणले होते. गावाकडे होते ना त्यावेळी पण तसंच दिलं तर, काही अशा मस्त अशा ना प्लेटी दिल्या होत्या, त्या पण अशा शोच्या होत्या. पण मी आता म्हटलं की थोडं म्हणजे जास्त का ना प्राईस, पण त्यांना आहे ना योग्य असा उपयोगच झाला पाहिजे त्याचा, आणि त्यांनी केला पण पाहिजे त्याचा उपयोग ना. तर असंच देते आता ह्यावेळी. तर मी तसंच बघून आणलं होतं डोक्यात. जवळजवळ 2 मॉल म्हणजे मी चांगले शोधून काढले, पण मला काही एवढं म्हणजे भेटलं नाही. भेटायचं तर त्याची प्राईस खूप जास्तच असायची, नाही तर मग उगाचच मग वेगळंच असायचं, ते असं मनाजोगं नव्हतंच. मग यामुळं ना शेवटी धुंडून मग मला ते अखेर शेवट सापडूनच गेलं. तर त्यामध्ये ना असे मस्त असे ना 2 डबे आहेत, लंच बॉक्स आहेत, म्हणजे त्यामध्ये स्टीलचे आहेत डबे, त्यामध्ये 2 मस्त अशी ना लहान, मला तर वाटतं शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ते योग्य आहे मस्त असं. तर ते नेऊ शकतात सहज, आणि मग तसंच उपयोगी पडन असं मी ते आणलं आहे आता. तर इथे ना आता मी मसाला डब्बा आणला होता ना, तर त्यामध्ये ना संपूर्ण असं मसाले वगैरे सगळं काही जे असं ना ते थोडं सोडून घेतलं होतं. तर बरं पडतं असं नाही का एकदाच म्हणजे घ्यायला आपण भाजीला टाकायला, कारण की वेगवेगळे डबे ठेवले ना मग ती खूप झंझट राहते. हे घ्या नंतर ते घ्या, आणि आमच्या आरू मॅडममध्ये आली ना मग तर काहीतरी सांड तर नाही तर काहीतरी मग होतंच इकडं तिकडं यामुळं. तर असं आहे ना सगळे आहे ना मी मस्त असे घरून पण 2-3 प्रकारचे असे मसाले तयार करून आणले होते. मम्मीने काय दिलते, मी काय आणले होते गावाकडून, तर ते सगळं मस्तपैकी सोडून घेतलं होतं. त्याचबरोबर नमक पण सोडलं होतं. मी कायम नमक सोडतच असते मसाले डब्यात, कारण की म्हणजे सगळं टाकून झालं ना बरं पडतं लगेच ते तिथं असलेलं. तर सगळं मस्तपैकी असं सेट करून घेतलं होतं सगळं टाकून. तर इतकं छान वाटत होतं ना, कारण की घरगुती सामान आणलं ना तर एक नवीनच किचनला शोभा येते. तर ते बघून पण ना मनाला इतकी शांती वाटते ना, तर खूप सारी. तर मी स्वतःसाठी शॉपिंग कमी, आणि म्हणजे माझ्या किचनमध्ये ज्या वस्तू लागतात ना त्याच आणत असते कायम, कारण की स्वतःसाठी शॉपिंग तर माणूस कधी पण करतच, आणि कित्येक वेळा केली ना ती पण आपल्याला कमीच पडत असते. बायकांसाठी तर कमीच पडते किती करा ते. तर चला, आता असाच होता माझा एक छोटासा असा शॉपिंग स्पेशल व्लॉग, आणि तो जरा टाकण्यासाठी लेटच झालं होतं, त्याबद्दल सॉरी. तर चला, आता आजचा व्लॉग इथेच संपू, आणि पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि असंच आपल्या व्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत राहा, आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. चलो बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.